नमस्कार मित्रांनो. सध्या 8व्या वेतन आयोगाच्या या चर्चा चालू आहेत. त्यातच आता 2 तासांची बंद दरवाजातील बैठक ही पार पडली आहे. त्यामध्ये 18 गुप्त प्रश्न आणि 50 लाख कर्मचारी ज्यांची नजर फक्त एका निर्णयावर आहे. मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाच्या JCM बैठकीमध्ये नेमकं काय घडलं, सरकारला दिल्या जाणाऱ्या निवेदनात काय आहे आणि 2026 पासून पगारात मोठा स्फोट होणार आहे का, बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. तर दिनांक 25 फेब्रुवारी बुधवारी राष्ट्रीय परिषद म्हणजे JCM स्टाफ साईडची मसुदा समितीची बैठक ही सुरू झाली. देशातील सर्वात मोठी रेल्वे कर्मचारी संघटना म्हणजेच ऑल इंडिया रेल्वेमॅन्स फेडरेशन चे जे सरचिटणीस आहेत आणि कर्मचारी गटाचे नेते तेथे उपस्थित होते. बैठक ही साधी नव्हती, कारण चर्चेचा विषय होता 8वा वेतन आयोग. बैठकीत नेमकं कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली, तर त्यामध्ये पहिला आहे फिटमेंट फॅक्टर, जो 3.25 असायला हवा. किमान वेतनामध्ये वाढ हवी, 7% वार्षिक वेतन वाढ, नवीन वेतन पद्धती, समाविष्ट करायचे भत्ते आणि तब्बल इतर 18 प्रमुख प्रश्न. पण इथेच थरार वाढतो. 2 तास चर्चा झाली, पण शेवटी निर्णय काही झाला नाही. 10 मार्च नंतर पुन्हा बैठक होणार आहे, म्हणजे अजूनही काहीतरी मोठे बाकी आहे. अचानक एक वेगळाच मुद्दा समोर आला आहे की ऑल इंडिया NPS एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मनजीत सिंग पटेल यांनी मोठा सवाल उपस्थित केला आहे. 1961 पासून केंद्रशासित प्रदेश आणि स्वायत्त संस्थांच्या कर्मचाऱ्यांना JCM मध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. देशात 8 केंद्रशासित प्रदेश, प्रत्येक मंत्रालयात स्वायत्त संस्था आणि लाखो कर्मचारी. नियम केंद्र सरकारचे, पण अंमलबजावणी उशिरा होते. यातून असं दिसते की यामध्ये भेदभावाची भावना दिसते. हा मुद्दा 8व्या वेतन आयोगाच्या निर्णयावर परिणाम करू शकतो का, काय माहिती, सांगता तर येणार नाही. पण बैठकीनंतर एक संयुक्त निवेदन तयार होणार आहे, जे थेट 8व्या वेतन आयोगाला दिले जाणार आहे. जर 3.25 फिटमेंट फॅक्टर जर लागू झाला तर, 7% वार्षिक वाढ लागू झाली तर, जर 2026 मध्ये जुनी पेन्शन योजना परत आली तर देशातील 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांच्या आयुष्यामध्ये मोठा आर्थिक बदल होऊ शकतो. पण निर्णय शेवटी अजून बाकीच आहे. 10 मार्च नंतर काय होईल, सरकार किती मागण्या मान्य करेल आणि 8वा वेतन आयोग खरंच गेम चेंजर ठरेल का, याच उत्तर पुढच्या बैठकीनंतरच आपल्याला मिळणार आहे. तोपर्यंत सस्पेन्स हा कायम असणार आहे. जर तुम्हीही केंद्रीय कर्मचारी, पेन्शनधारक किंवा त्यांचे कुटुंबीय असाल, हा व्हिडिओ त्यांना शेअर करा, कारण पुढील दशकाचा आर्थिक भविष्यकाळ ठरवणारा निर्णय आहे आणि तो लवकरच समोर येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कारण पुढची अपडेट सर्वात आधी इथेच मिळणार.